स्टार्ट. नमस्कार. नमस्कार. मी राजेंद्र श्रीकृष्ण भट. भारत सरकारने जी एक नवीन शिक्षण पद्धती विकसित केलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भारतीय कला, रचना, साहित्य याच्याबद्दलची माहिती ॲकॅडमिक शिक्षणाबरोबर द्यायनं अपेक्षित आहे. त्या अपेक्षित याच्यामध्ये आज आपल्याकडे सर आलेले आहेत. सर स्वतःची ओळख करून देतील आणि हे त्यांच्यामुळे मला कळलं, सरांच्यामुळे, की असं काही असतं. सर, कृपया तुमची ओळख द्या. नमस्कार, माझं नाव डॉक्टर रवी क्षीरसागर. मी निकमार युनिव्हर्सिटी पुणे इथे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून कार्यरत आहे आणि आज मी इथे आमच्या MBAच्या विद्यार्थ्यांना निसर्ग फार्मची माहिती करून देण्यासाठी त्यांना इथे घेऊन येऊन आलो आहे. धन्यवाद सर. त्यांना काय या माहितीची गरज आहे? त्यांना या माहितीची गरज याच्यासाठी आहे कारण की त्याचे बरेचसे पैलू आहे. पहिला पैलू मी तुम्हाला समजून सांगतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा एक आता जागतिक मुद्दा आहे आणि युनायटेड नेशन्सनी पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपल्यासाठी अधोरेखित करून ठेवलेले आहेत. तरी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कसे अचीव करायचे याचे बरेचसे मार्ग असू शकतात. नॅचरल फार्मिंग हा सुद्धा त्याचा एक मार्ग एक भाग आहे. एक भाग आहे. म्हणजे योग पण असेल, आयुर्वेद असेल, बरेच आहेत. तर हा पण त्याचा एक भाग आहे. तर एक चांगली इकोसिस्टीम आणि परिसंस्था तयार करून आपण एक सस्टेनेबल आयुष्य कसं जगू शकतं याचं निसर्ग फार्मनी, जे निसर्ग मित्र फार्मनी जे मॉडेल इथे तयार करून दिलेलं आहे, त्याची मुलांना ओळख व्हावी या दृष्टिकोनातून त्यांना मी इथे या घेऊन विषयावर आलो. तुम्ही त्यांना घेऊन घेऊन आला. आलो. बरोबर आहे. आता हे जे आहे, हे समजा नाही केलं तर काय होईल? हे समजा नाही केलं तर काय होईल? याच्यामुळे जी ही कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कित्येक 5000 वर्षापासून भारतीय संस्कृतीने आपल्याला दिलेली आहे, त्याची ओळख नवीन पिढीला कशी करून द्यायची? तिथे हे कुठेतरी थांबेल. आणि दुसरी गोष्ट अशी की जे आपण पुस्तकात शिकतो ते जोपर्यंत त्या कल्पना आपण प्रत्यक्षात बघत नाही, त्याचं एकतर महत्त्व कळून येत नाही आणि ते नेमकं करावं कसं त्याच्याबद्दल भूमिका पण तयार नाही, होत हे ठीक आहे सगळं, ॲज ए पॉलिसी मॅटर ओके. हां. असं काही आहे का की हे जे शिकले नाही, हं. त्यांनी एखादा कोर्स केला नाही, त्यांना सर्टिफिकेटच मिळणार नाही? अच्छा, या बाबतीत विषय असा आहे की आपल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण याची तरतूद केलेली आहे. आणि जर स्पेशली निकमार युनिव्हर्सिटीच्या हिशोबाने जर तुम्हाला सांगत असेल आमच्या अनुषंगाने, तर विद्यार्थ्यांना सोशल इमर्शन हा एक कंपल्सरी कंपोनंट त्यांच्या MBAच्या करिक्युलममध्ये आहे. त्या सोशल इमर्शनमध्ये त्यांनी बेसिकली एखाद्या अशा ठिकाणी किंवा एखाद्या NGOमध्ये जाऊन सोशल इम्पॅक्ट कसा केला जातो आहे याची त्यांनी माहिती घेणं आणि त्यांच्याशी संलग्नित असणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम ज्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे ते महत्त्वाचं तुमची आहे. युनिव्हर्सिटी फक्त करते का सगळ्या युनिव्हर्सिटीने लागू आहे? हे सगळ्या युनिव्हर्सिटींनाच लागू आहे. फक्त प्रत्येक युनिव्हर्सिटी कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठीक आहे, मार्गाने असू शकते. ते करत ते असतात. म्हणजे थोडक्यात त्याची की गरज आहे. मी ग्रॅज्युएट झालो आहे आणि आता मी MBA करतो आहे, तर ह्याच्यातला कुठला तरी कोर्स केल्याशिवाय मला सर्टिफिकेटच मिळणार नाही असं म्हणणं पण पूर्णतः सत्य नाही आहे. पण त्या सोशल इमर्शनच्या म्हणजे त्या मार्गातनं जाण्यासाठी कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांना निगडित असणं गरजेचं म्हणजे आहे. त्यांनी तो कोर्स केला पाहिजे, त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्या ॲकॅडमिक शिक्षणात सोडून, जे पैसे कमवायचे शिक्षण सोडून, इतरत्र पण त्यांनी काहीतरी शिकायला भारतीय रचना काय आहे, परंपरा काय आहे याची माहिती त्यांनी घेतली पाहिजे. करेक्ट. त्याचं उत्तर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं देईन सर. जर आपण तसं म्हटलं तर आपल्या नवीन शिक्षण पद्धतीनुसार इंडियन नॉलेज सिस्टीम हा एक महत्त्वाचा घटक भारत सरकारने सगळीकडे केलेला आहे. UGCमध्ये आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण त्याचा उल्लेख आहे. स्पष्ट सांगा. त्याला नॅशनल इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणतात. आणि इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे काय? आपलं अर्थशास्त्र, आपलं युद्धशास्त्र, आपली रणनीती, आपली जुनी पारंपरिक शिक्षण पद्धती, आपली औद्योगिकरण पद्धती, आपली शेती पद्धती, आपली कला पद्धती, आपली आर्किटेक्चर पद्धती, तिच्यामध्ये सगळं चाललं. आपली वाणिज्य कला आणि क्रीडा, सगळं, आपली क्रीडा पद्धती. तर इतका जुना इतिहास आहे भारताला, परंपरागत इतिहास आहे. त्या इतिहासाची सुद्धा ओळख तरुण पिढीला व्हावी या अनुषंगाने इंडियन नॉलेज सिस्टीम याच्याशी आधारित कोर्सेस आता आपल्या पॉलिसीमध्ये आलेले आहेत. आणि फक्त पैसे मिळायचं शिक्षण घ्यायचं नाही आता.
हां, ते पैसे मिळवायचं शिक्षण घ्यायचंच आहे. घ्यावंच लागेल, पण त्याच्यासोबत ते मिळवत असताना आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे, इंडियन नॉलेज Correct. सिस्टीमचं ज्ञान जे आहे, आतापर्यंत माहितीच नव्हतं. ते माहितीच नव्हतं. त्याचा सुद्धा आता विद्यार्थ्यांना ओळख व्हायला पाहिजे. म्हणजे बरोबर. पाश्चिमात्य पद्धती आणि आपली पुरातन पद्धती ह्या कुठेतरी मर्ज होतीलच, आणि ते सगळ्यांना कळायला पाहिजे की आपल्या पद्धतीमध्ये पण शिकण्यासारखं बरंच आहे. जसं समजा ही तुमची आपली नैसर्गिक शेती पद्धत आहे 5000 पूर्वीपासून चालत आलेली, तर कशा प्रकारे आपण म्हणजे नैसर्गिक आपली शेती थोडक्यात करू आपली शकतो? शाश्वत पद्धती जी आहे हं, ते प्रत्येक देशाची आहे, त्या इतिहास आहे तिथे आहे बरोबर, आणि ती ट्रायल अँड एररमधून विकसित झालेली विकसित आहे. झाली आहे. आत्ता आपण जे काही शिकतोय हं, हं, ते मॅकॅलेजी शिक्षण पद्धतीचं शिकतोय, बरोबर, की कंपनीला गरज आहे, इंजिनियर पाहिजेत, मॅनेजमेंट माणसं पाहिजेत, कारकून पाहिजेत, CA पाहिजेत. प्रत्यक्ष जीवनामध्ये जीवन जगणं हे अजून काहीतरी वेगळं आहे. ते या पॉलिसीमध्ये आहे का? तोंड ओळख म्हणून. ऑफकोर्स आहेच. ज्याला आपण इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणतो, त्याचा बेसिकली डेफिनेशनच ती आहे की इतक्या वर्षाच्या इतिहासातनं आपल्याकडे जितक्या पद्धती आहेत, जसं मी तुम्हाला म्हटलं, ते आपलं वाणिज्य असो, का ते आपलं कला असो, की आपलं क्रीडा असो, राईट, आपणही त्याची व्याप्ती सगळीकडे केलेली आहे. तर ते प्रिन्सिपल, ते फंडामेंटल्स वापरूनही आजच्या जगामध्ये आपण कसे सस्टेनेबली राहू शकतो हेच विद्यार्थ्यांना शिकायचं आहे. तुमच्या माहितीमध्ये हे पॉलिसी तयार करण्याकरता काय काय विचारात घेतलं गेलं असेल? मी इतकर तुम्हाला सांगू शकत नाही काय काय विचारात घेतलं गेलं असेल, पण एक मुद्दा मात्र नक्कीच आहे जे मी तुम्हाला सांगतोय, की आज आपण जे शिकतो आहे ते पाश्चिमात्य विचारधारणेशी सुसंगत आपण शिकतो आहे. त्यांची काही टेक्स्टबुक आहे, त्यांची काही रिसर्च आहे, आणि त्याप्रमाणे आपण करतो आहे. पण इथे आपण हे विसरतो आहे की आपल्याकडे सुद्धा डॉक्युमेंटेड एव्हिडन्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल, चाणक्यांचं अर्थशास्त्र. मग मॉडर्न स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि चाणक्यांचं अर्थशास्त्र यात काही फरक आहे का? किंवा चाणक्यांचं अर्थशास्त्र शिकून आपण आजचे बिझनेसेस चालवू शकतो का? हे शिकणं गरजेचं आहे. बरं. आलं लक्षात तुमच्या? फॉर एक्झाम्पल, ऑलिम्पिक्स केल्या जातात, मग चायना आणि अमेरिकाच का पदक तालिकेमध्ये पुढे असतात? तर आपली जी क्रीडा पद्धती होती, त्या क्रीडा पद्धतीमध्ये अगदी बालवयापासून तर तरुण वयापासून खेळाडू कसे तयार झाले, ती पद्धती अवलंबून आपण आता मेडल्स घेऊ शकतो का? फॉर एक्झाम्पल, आपल्या भारतामध्ये घराणे पद्धती होती. वेगवेगळ्या घराण्यांचे वेगवेगळे संगीताचे गुरु आणि पंडित होते. त्यांनी त्यांच्या कला विकसित केलेल्या. तर त्याच्यापासून बोध घेऊन पण आपण नवीन दमाचे संगीतकारच तयार करू शकतो. म्हणजे आधुनिक विचारसरणी आणि परंपरागत ज्ञानाचं एकत्रीकरण करावंच लागेल. किंवा आज जी आपण आधुनिक विचारसरणी शिकतो आहे वर्सेस जी आपली शाश्वत विचार संस्था आहे, पद्धती आहे, यात फरक काय? आणि किंवा हे सांगणं पण चुकीचं होणार नाही की आपली शाश्वत पद्धती आजच्या मॉडर्न पद्धतीपेक्षा फार विकसित, फार समृद्ध आहे. हे म्हणजे आमच्या मनामध्ये जो तरुण पिढीच्या मनात असा गंड आला आहे की भारतामध्ये काहीच नव्हतं, सगळं जग ज्ञान आलं ते पाश्चात्य देशातून आलं. आमचे लोक काय करत होते, विंडोक होते, जे आम्हाला जळीस्थळी काष्टी पाषाणी शिकवलं गेलं हे तुमचे पूर्वज मूर्ख होते, त्यांना काही येत नव्हतं. तसं नाही, ते परंपरा चाणक्याच्या आधीपासूनची चालू आहे आणि तीच विकसित झालेली आहे आणि ती अजूनही त्या जगाला चालण्यासारखी आहे. मी उदाहरणार्थ माझा शेतीविषय, तर शेती पद्धती आता भारताची शेती पद्धती चांगली समजली जाते, क्रॉप रोटेशन. आत्ता आपण हरित क्रांतीमुळे जे दुष्परिणाम भोगतोय, बरोबर, ते त्या काळात नव्हते. कारण त्या ट्रायल एररमधनं सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे तुमच्या चतुष्सीमेमधनं मिळणाऱ्या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही विकास कसा कराल, बरोबर, आणि ते करत असताना जिथे राहतं त्याच परिसंस्थेचा पण विकास कसा कराल, हे ध्येय होतं. करेक्ट. हरित क्रांतीमध्ये माझं भलं व्हायचं हे ध्येय आहे. किंवा ज्या कंपनी हरित क्रांतीशी निगडीत आहेत त्यांचं भलं व्हावं, आय गेस तसा दृष्टिकोन आपल्याला इथे मांडता येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे व्यापारीकरणाचं भलं व्हावं, व्यापारीकरणाचं भलं व्हावं असं मला वाटतं. की डिपेंडन्सी वाढावी. जसं मी तुम्हाला तिच्यावरती थोडंसं बोलेन की जे तुम्ही म्हणताय, हरित क्रांती जेव्हा आली किंवा त्याच्या हरित क्रांती यायच्या अगोदर आपल्याकडे नेमकं काय होतं, शेतकऱ्याची व्याख्या काय होती, जे तुम्ही बोलून पण दाखवलं की शेतकरी म्हणजे काय, त्याच्याकडे असलेली जमीन ती 1 गुंठा असो, 50 गुंठा असो की 10 एकर असो, त्यांनी अशा प्रकारे शेती करावी की त्याला बाजारात जाऊन स्वतःसाठी काही खरेदी करायची गरज पडू नये.
बरोबर. त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं पालन पोषण त्या जमिनीतनं येणाऱ्या उत्पादनातनं व्हावं. मग ती भाजी असो, फुलं असो, मिरची असो, भेंडी असो, कांदा असो का मसाले असो, सगळं त्याला तिथं मिळावं. त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर जो काही माल वाचेल तो बाजारात विकून त्याला जे अर्थ आणि द्रव्य मिळेल ती त्याच्यासाठी भविष्याची पूर्तता, अशी आपली बेसिकली छान. कॉन्सेप्ट होती. पण हरित क्रांतीनंतर काय झालं की बाबा संकरित बियाणे आले आणि ती बियाण्यातनं पुढे जर पिकं घ्यायची असतील तर तुम्हाला फर्टिलायझर किंवा काहीतरी एक्सटर्नल इनपुट द्यावे लागतील. आणि मग शेतकऱ्यांची मानसिकता कशी झाली की मी सोयाबीन तर मी सोयाबीनच काढणार, मी गहू तर मी गहूच काढणार, मी चणा तर मी चणाच काढणार. ते पीक मी बाजारात विकेन आणि त्याच्या पैशातनं मग मी बाजारात जाऊन मसाले आणेन, मी भाजीपाला आणेन, मी कांदा आणेल. तर हे आपल्याला नको. आता ह्याच्यात काय होतंय की दृष्टिकोन हा आपण घेतला, हरितक्रांतीचा दृष्टिकोन हा नव्हता. हरितक्रांतीचा दृष्टिकोन होतं की अन्न सुरक्षा. आता याच्यामध्ये तुम्ही जे पॉलिसी सांगितली आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, याच्यामध्ये देशभरामध्ये हजारो रिसोर्स पर्सन आहेत या प्रत्येक विषयाचे. म्हणजे त्या विषयापर्यंत ती व्यक्ती तळागाळापर्यंत जाऊन तो सर्च करणार, आपल्या परंपरा काय होत्या, आपलं ज्ञान काय होतं आणि ते कॉर्डिनेट करणार, बॅलन्स ठरणार आणि त्याच्यातनं तो स्वतःचं जीवन विकसित करणार. बरोबर. कॉलेजमध्ये शिकलेला मुलगा, MBA झालेला मुलगा, कारण त्याची आकलनशक्ती ऑलरेडी वाढली आहे. MBA पर्यंत आला म्हणजे त्याची वाढलेली आहे. आता या आकलनशक्तीला योग्य दिशा देण्याचं काम न्यू एज्युकेशन पॉलिसीने होईल असं वाटतंय. हो, म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीचे बरेचसे एलिमेंट्स आहेत. आपण इस्पेशली या एलिमेंटबद्दल बोलू, इंडियन ट्रॅडिशनल नॉलेज आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर या दोन गोष्टींशी सुसंगत भारतीय जी काही ज्ञानसंपदा आहे ती कुठे कुठे आणि कशी लागू होऊ शकते आणि आजच्या व्यावहारिक दैनंदिन जीवनात त्याचा कसा कसा वापर करता येऊ शकतो हे मुलांना समजण्याचं गरजेचं आहे. मग ते तुम्ही आपली नैसर्गिक शेती शिकून तुम्ही करा किंवा आपलं वास्तुशास्त्र जुनं समजून करा की आपली संगीत कला समजून करा, मार्ग बरीच आहेत, पण ते समजणं गरजेचं आहे. थोडक्यात विविधतेमध्ये एकता आणता आली पाहिजे आणि आपल्याकडे जे नॉलेज आहे ती सांभाळता पण आली पाहिजे आणि त्याची पहिले माहिती होणं गरजेचं आहे की असं काहीतरी एक्झिस्टंट आहे. दुसरं एकदा ती माहिती मिळाली की त्याचं महत्त्व पण कळेल आणि एकदा ते महत्त्व कळलं की मग ते आचरणात पण येऊ शकतं. पण जोपर्यंत त्याची माहितीच मिळणार नाही की अरे बाबा माझ्याकडे ज्ञानसंपन्न आहे, त्याचं तुम्हाला एक्सपोजरच नाही, तर मग ते दिवसेंदिवस लुप्तच होत जाणार नाही. तर त्या भूमिकेतनं हे इंडियन नॉलेज सिस्टीमची संकल्पना पुढे आलेली आहे. धन्यवाद. एक वेगळा पैलू शिक्षण पद्धतीचा जो विकसित होतो त्याचं चांगलं मार्गदर्शन आपण केलं. धन्यवाद.